नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोगलाई चिकन करणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय। खोबऱ्याचा वापर न करता हे चिकन बनवणार आहोत। सर्वात प्रथम चिकन मॅरिनेट करून घेऊया। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे। याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे, ते टाकूया। 2 चमचे दही घेतले, ते टाकूया। याच्यासाठी फ्रेश दही घ्यायचं आहे, खूप आंबट दही घ्यायचं नाही। छोटा पाव चमचा हिंग, छोटा पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो। छोटा अर्धा चमचा धणा पावडर, छोटा पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। अर्धा तास आपण हे साइडला ठेवून देऊया। गॅसवर कढई तापत ठेवली। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाले। 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले, ते टाकूया। कांद्याला लालसर रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे। गॅस मोठा ठेवलाय, सतत हलवत राहायचे। मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनिटं कांदा छान परतून घेतलाय। कांदा लालसर झालाय। आता मी हा कांदा काढून घेते, निथळून घ्यायचा। याच कढईमध्ये आपण चिकन शिजवणार आहोत। आपण कांदा तळून घेतलाय, त्याचं तेल थोडं उरलेलं आहे। अजून 1 चमचा तेल टाकते। तेल गरम झालंय। मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया। सर्व परतून घेऊया। चिकन छान परतून घेऊया। मंद गॅसवर 2 मिनिटं चिकन छान परतून घेतलंय। याच्यावर झाकण ठेवते। याच्यावर पाणी टाकते। मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं चिकन शिजवून घेऊया। तळून घेतलेला कांदा थंड झालाय। 7 ते 8 काजू अर्धा तास भिजवून घेतलेत। तळलेला कांदा आणि काजू मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचंय। 2 चमचे पाण्याचा वापर करून छान बारीक वाटून घेतलंय। 3 ते 4 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। चिकनला छान पाणी सुटलंय। आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही। चिकनच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे। वाटून घेतलेलं वाटण टाकूया। मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि अर्धा चमचा चिकन मसाला आहे। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलंय। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। याच्यामध्ये ताटावर गरम करून घेतलेलं पाणी टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय, याच्यातही गरम पाण्याचा वापर केलाय, ते टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। तुम्हाला कितपत ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। चिकनचा छान सुगंध सुटलाय। चिकन शिजलं का बघूया। चिकन छान शिजलंय। याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपलं मोगलाई चिकन तयार झालंय। आपण याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकल्यामुळे हे चिकन घट्ट होत जाते। त्या अंदाजाने तुम्ही ग्रेव्ही ठेवा। आपलं मोगलाई चिकन तयार झालंय। प्लेटमध्ये सर्व करूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। छान झालंय आपलं चिकन मोगलाई। आपलं चिकन मोगलाई तयार झाले। प्लेटमध्ये सर्व केलंय। छान झालंय चिकन मोगलाई। फुलक्यांबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। छान लागतं। आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये। झटपट होणार आहे। चवीला छान लागतं। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।